ते परिसा भगत नावाचे एक व्यक्ती राहायचा गोपाळपुरामध्ये. हे परिसा भगत नावाचे जे व्यक्ती आहेत यांचं नावच पडलेलं की परिसा भगत. हं? म्हणजे त्यांच्याकडे एक परीस होता. परीस म्हणजे लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं. त्या परिसाचं लोखंडाचं सोनं होतं. तो परीस नावाचा जो एक दगड असतो, दगडच असतो तो पण एक, तो लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं. आपल्यापैकी कोणाच्या घरी आहे का पाटील? आहे? लक्ष ठेवा त्यांच्याकडे. इथं आलं नसतं तुम्ही. त्याचं म्हणणे एक परीस असतो. तर तो परीस त्याच्याकडे होता आणि मग घरामध्ये भरपूर काही धनधान्य आणि समृद्धी होती त्याच्या. मग खरं तर बायकांना गोष्ट सांगायला नको होती त्यांनी बायकोला त्याच्या. पण आता कसं असतं, पुरुष हा मोहाला बळी पडतो पत्नीच्या, असं म्हणलेलं आहे. आणि त्याने बायकोला पण सांगितलं की आपल्याकडे परीस आहे, हे कोणाला सांगू नको. पण महिला मंडळामध्ये कसं आहे, सांगू नको म्हणलं की सांगणार. ते म्हटले की सांगू नको, तर सांगितलं तिनं. एके दिवशी नामदेव महाराजांची पत्नी आणि त्या एकत्र आल्या आणि चर्चा झाली. नामदेव महाराजांच्या पत्नीने विचारलं असेल, काय का तुमचा नवरा काय करतो, इतकं तो तुमच्या घरामध्ये काही कमतरता नाही आहे. तिने सांगितलं असेल. मग ती म्हणली, आता काय, आता तू माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते बघ. मी आत्तापर्यंत कुणाला सांगितलं नाही आणि आमच्या पतींनी सांगितलं की कुणाला सांगू नको, पण तुला म्हणून सांगते, तू कुणाला सांगू नको. आणि तिने तिला सांगितलं, म्हणले आमच्याकडे एक परीस आहे म्हटले, आणि आम्हाला काही जास्त कष्ट करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ते सगळं काम करतो परीस. अरे वा, छान आहे की, मग आम्हालाही द्या म्हणले ते एकदा. मग बायकोने नवऱ्याला न विचारता, त्या परिसा भगतच्या बायकोने, तो जो दगड होता परीस, हा परीस दगड नामदेवाच्या पत्नीला दिला. आणि नामदेवाच्या पत्नीला दिल्यानंतर नामदेवाच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितलं नाही. मग घरामध्ये तिने प्रयोग करून बघितला. तो परीस आणला, भांड्याला लावला. काही सोन्याची झाली भांडी, काही वस्तू सोन्याच्या झाल्या, आणि मग त्या विकल्या आणि त्याचे पैसे आले, आणि मग त्यापासून धनधान्य, घरामध्ये समृद्धी वाढायला लागली. नामदेव महाराजांच्या लक्षामध्ये आलं की म्हटले काहीतरी गडबड आहे, दाल में कुछ काला है. म्हणले, आता त्यांनी बायकोला विचारलं, हे काय, कुठून आणते तू सगळं हे? ती म्हटले, खोटं कसं बोलायचं, तर काय सांगायचं यांना. ते म्हणले, कुणाला सांगू नका म्हटले, तुम्हाला म्हणून सांगते म्हणले. हां, अशी माझी मैत्रीण आहे आणि तिने मला दिलेला आहे हा दगड. अशा प्रकारे नामदेव महाराज म्हणले, बघू बरं कसला आहे दगड म्हणले. ते नामदेव महाराजांनी घेतला, तर बघितला दगड. कारण काही दिवस वापरून माघारी द्यायचं ठरलं होतं दगड, त्या बोलीवरती दिला होता. मग त्याने तो दगड घेतला, नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिलं. तो परीस. आता मात्र पाचावर धारण बसली हिची, नामदेवाच्या पत्नीची. अहो म्हटली, तुम्हाला काय कळतं की नाही, तुम्ही काय केलं हे? चक्क तो परीस आहे, लोखंडाला लावलं तर लोखंडाचं सोनं होतं, आणि तुम्ही त्याला वाळवंटात टाकून दिलं. तर वाळवंटामध्ये अनेक दगड आहेत, आता कसं हुडकणार ह्या दगडाला? वाळवंटात काही कमी दगड आहेत का? आणि म्हणून हे सगळे दगड टाकल्यानंतर ती रडायला लागली. आणि मग बरेच दिवस झाले, पुन्हा भेट झाली त्या परिसा भगतच्या बायकोची आणि नामदेवाच्या बायकोची. ती म्हटली, अगं काय झालं, 4 दिवसासाठी तू दगड नेला होतास, 8 दिवस होऊन गेले, तू दगड का माघारी देत नाहीस माझा? ती लागली रडायला. ती म्हणली, अगं काय सांगू म्हणे, आता असं झालं तसं झालं. तिची पण पाचावर धारण बसली. ती म्हणली, आता काय माझी सुट्टी नाही, आता आमचे पती परमेश्वर जाळ आणि धूर बरोबरच काढतात म्हणे. अशा प्रकारे ती पण रडत रडत घरी गेली. मग तिकडे परिसा भगतने विचारलं, काय झालं, परीस कुठे आहे आपला? त्याला तर माहीतच नव्हतं हिने दिलेला.
आता सांगावं लागलं ना, एक खोटं बोललं की सगळं 100 खोटं बोलायला लागतं. तिने खरं सांगितलं, असं असं नामदेवाच्या पत्नीला मी हा दगड दिला आणि हा दगड दिल्यानंतर तिने तो हरवून टाकला. त्याच्या नवऱ्याला दिला, नवऱ्याने तो चंद्रभागेच्या वाळवंटात टाकला. आता कसा हुडकायचा तो दगड? असं म्हटल्यानंतर ते म्हटले, भांडण करायला आले परिसा भगत. भांडण सुरू झालं. आता बायकांचं भांडण संपलं, आता 2 पुरुषांचं भांडण सुरू झालं आणि नामदेव महाराजांशी ते भांडू लागले मोठ्या मोठ्याने. माझा परीस मला आत्ताच्या आत्ता दे. तुला काय, तुला टाळ कुट्या, तुला काय त्याची किंमत कळणार आहे हां त्या परिसाची? मग देच म्हणल्यानंतर आता नामदेव महाराजांनी कुठनं आणायचा परीस, हाही प्रश्न आहे. म्हणून नामदेव महाराज म्हटले, ठीक आहे, जावा म्हणे या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जावा म्हणे, तुम्हाला तिथे भरपूर परीस सापडतील म्हणे, जावा म्हणे. परिसा भगतला वाटला तर काही टाकलेला आहे, आता तो सापडला तर बरं झालं, म्हणून परिसा भगत गेला तिकडे. आणि काय आश्चर्य मंडळीनो, वाळवंटामधला जो दगड उचलायचे, जो खडा उचलायचे, तो परीसच असायचा. प्रत्येक दगड परीसच दिसायचा त्या परिसा भगतला. विचार करा, कुठला घेऊ आणि कुठला नाही असं झालं. आणि मग त्यावेळेला नामदेव महाराजांनी असं केल्यानंतर त्याला समजलं ही भगवंताची योजना आहे आपल्याला साक्षात्कार घडवण्यासाठी. त्या वाळवंटामधले सगळे दगड परीस आहेत आणि आपण एका परिसासाठी एवढं झटतोय. आणि नामदेव महाराज त्यातला एकही दगड घेत नाहीत. एवढा असून सुद्धा. आणि अशा प्रकारे मग तो परिसा भगत नामदेव महाराजांना शरण आला, पांडुरंगाचा महान भक्त झाला. परत तो परिसाच्या नादी लागला नाही.